स्थापित रस्ता आहे ज्याच्यासाठी केज विकास संघर्ष समिती गेली 5 वर्षापासून आपला संघर्ष करत आहे। आपण बघू शकताय खामगाव पंढरपूर महामार्गावर केज कळंब दरम्यान हा मांजरा पुलाचा रस्ता आहे। गेली 4 ते 5 वर्षापासून केज विकास संघर्ष समितीनं असंख्य उपोषणं, घंटानाद आंदोलनं आणि रस्ता रोकोसुद्धा केलेले। या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे आहेत, आपण आता मी दाखवणार आहे तुम्हाला। आणि विशेष म्हणजे गेल्या वेळेस जेव्हा आम्ही या रस्ता रोको केला होता त्यावेळेस कंपनीनं आणि MSRDCनं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं आम्हाला खात्री दिली होती, आश्वासन दिलं होतं की हा रस्ता डांबरीकरण तुम्हाला करून देऊ। परंतु आज 24 तारीख आहे, 24 तारखेपर्यंत अजिबात कुठलंच काम 24 जानेवारी 2025 आहे आजपर्यंत आम्ही आता आंदोलन दिलेलं आहे। आंदोलनाची नोटीस दिली कंपनीला। कंपनी म्हणते आम्ही काम कंपनी म्हणजेच MSRDCनं आम्हाला सांगितलं आहे की आम्ही काम आज सुरू करतोय म्हणून, पण अद्याप या कामाला सुरू केलेलं इथं तरी दिसत नाही आहे। आमची मागणी आहे आता हा जो रस्ता आहे आणि याचबरोबर येरमाळा घाटाच्या खाली काही थोडा रस्ता आहे, हे दोन्ही भाग MSRDCनं तात्काळ पूर्ण करावेत। यासाठी आमचं मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी आम्ही बेमुदत या मांजरा पुलावर रस्ता रोको आंदोलन केज विकास संघर्ष समिती करणार आहे। आमची पुन्हा एकदा MSRDCला विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे की हा रस्ता ताबडतोब आम्हाला आता करून पाहिजे, कारण आजपर्यंत या रस्त्यावरून अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत, अपघात झालेत। रात्रीच्या वेळी वाहनं एवढी सावकाश चालतात की लोकांना या ठिकाणाहून प्रवास करणं, रात्रीच्या वेळी चोऱ्या लुटमारी होती आहे। यामुळं आम्ही आता आक्रमकपणे या भागातील नागरिकांना सोबत घेऊन आम्ही येत्या मंगळवारी 28 जानेवारी रोजी आम्ही बेमुदत रस्ता रोको आंदोलन मांजरा नदीच्या पुलावर। आपण बघू शकता वाहनं कशी संत गतीने येत आहेत, ते बघा हे नाईलाज आहे, लोकांना यात चालता येत नाही। विशेष म्हणजे आम्ही यासाठी 21 तारखेलाच 21 जानेवारीला आम्ही कळंबचे तहसीलदार, केजचे तहसीलदार, त्याचबरोबर MSRDCचं जालना आणि संभाजीनगर दोन्ही कार्यालयाला आम्ही पत्र दिलेले आहेत। त्याचबरोबर पोलीस स्टेशन, कळंब पोलीस स्टेशन आणि युसुफ वडगाव पोलीस स्टेशनलाही आम्ही याची माहिती दिलेली आहे। आम्ही आता याच्यानंतर जर काही झालं, या आमच्या आंदोलनामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला पूर्णतः या संबंधित यंत्रणा जबाबदार राहतील, याची त्याने आता नोंद घ्यावी। आपण पाहू शकतो या रस्त्यावर किती धूळ उडते, ते जवळजवळ गेली 4 ते 5 वर्षापासून लोक हा सगळा त्रास सहन करत आहेत। मात्र आता मंगळवारी आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्याचं निश्चित केलेलं आहे। आम्ही पुन्हा एकदा या संपूर्ण यंत्रणेला सांगतोय की आपण हा रस्ता आता आम्हाला तात्काळ तयार करून द्या। आपण पाहू शकतो किती प्रचंड प्रमाणात ही मोठी धूळ उडते, कसे लोक या ठिकाणाहून दररोज जात असतील आपण विचार करा। आणि म्हणून आता यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये येत्या मंगळवारी हा रस्ता रोको ठेवलेला आहे। आपण बघू शकता या सगळ्या रस्त्याची अवस्था काय झालेली आहे, मोठमोठे खड्डे आहेत या रस्त्यावर। कंपनीनं किंवा MSRDCनं आम्हाला सांगितलं आहे की आम्ही लगेच करतो म्हणून, परंतु आता आमचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे। आता आमचं आंदोलन जे आहे ते अटळ आम्ही आहे आणि आम्ही ते करणार। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला पूर्णतः प्रशासन आणि संबंधित यंत्रणा, विशेषतः महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ MSRDC आता या गोष्टीला जबाबदार राहील, कारण आम्हाला आता फक्त हे रस्ता पाहिजे, काही झालं तरी। निवेदनं दिल्यानंतर आपण बघू शकता MSRDCनं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे। हे या ठिकाणी आपण बघू शकतो मशिनी ते उतरू लागलेले, परंतु आमचा त्यांच्यावर आता विश्वास नाही आहे, कारण प्रत्येक वेळेस असं अनेक वेळा त्यांनी छोटं मोठं काम केलेलं आहे, थातुरमातूर काम करून पुन्हा काम बंद केलेलं आहे। त्यामुळं आता मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या भागातील नागरिकांच्या सहभागानं हे आंदोलन निश्चितपणे येत्या मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता मांजरा नदीच्या पुलावर हे आंदोलन आम्ही प्रस्तावित केलेलं आहे। तरी आम्ही या भागातील नागरिकांनाही आवाहन करणार आहोत की आपण यासाठी आम्हाला थोडंसं सहकार्य करावं। आपण बघू शकता किती भयंकर अवस्था या रस्त्याची आहे। गेले अनेक वर्षापासून, जवळजवळ 5 वर्षापासून, म्हणजे हे टू मच आहे। किती अन्याय करावा हे शासनानं बी ठरवलं पाहिजे। खरं तर लोक गप्प बसतात म्हणून या आंदोलनाची
दखल न घेणं हे आता शासनाला कदाचित परवडणारं नसेल, कारण आम्ही ठरवलं आहे किती मोठी आमच्यावर कायदेशीर कारवाई शासन करणार असेल तरी हा रस्ता झाल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. केज विकास संघर्ष समितीनं हे काम गेली अनेक वर्षापासून पाठपुरावा केलेला आहे, कारण आमचा बोर्ड जो आहे तो मांजरा नदीच्या पलीकडल्या बाजूला बीड जिल्हा हद्द सुरू होते असं दाखवलेलं आहे. त्यामुळं आम्ही या रस्त्याची मागणी सतत करत आहोत. हा पूल जो आहे आपण बघू शकता, हा पूल आहे त्याच अवस्थेत गेली अनेक वर्षापासून 2 वर्षापासून आहे तसाच ठेवलेला आहे. आता या पुलाचं काम त्यांनी खरं तर काही त्यांच्या तांत्रिक कारणामुळं ते सांगतायत आम्ही करू शकलेलो नाही, परंतु आम्हाला किमान हा रस्ता, कारण हा रस्ता कायम झाला, जरी वरचा पूल झाला तरी हा रस्ता अवजड वाहनासाठी सुद्धा वापरला जाऊ शकतो, कारण अवजड वाहने वरच्या पुलावरून चढून जाण्यापेक्षा खालच्या बाजूनं जाऊ शकतील. यासाठी आमची या रस्त्यासाठी पूर्णतः मागणी आहे. आपण पाहू शकतो या रस्त्यावर खूप मोठे खड्डे आहेत, तरी सततच्या आंदोलनानंतर तात्पुरते ते खड्डे बुजलेले होते, परंतु त्याचा काही उपयोग होत नाही आहे. जरी खड्डे तात्पुरते बुजले तरी पुन्हा ते खड्डे पडत आहेत, धूळ पुन्हा त्या खड्ड्यातून बाहेर येते, कारण पाणीही मारलं जात नाही. आणि आपण बघू शकताय किती भयंकर अवस्था या रस्त्याची आहे गेल्या अनेक वर्षापासून. आपण पाहू शकतोय की या रस्त्यावर वाहनांना जायचं म्हटलं तर किती मोठी रांग लागते. ही अवस्था गेली 5 वर्षापासून या भागातील लोक हा त्रास सहन करत आहेत. धूळ विचारू नका. तरी आता थोडाफार हा रस्ता मागच्या 2-3 महिन्याखाली MSRDCनं तात्पुरता खडी टाकून दाबलेला होता, त्यामुळं काही खड्डे काही प्रमाणात कमी झालेले होते. मात्र रस्त्याचा उपद्रव जो आहे तो कायमस्वरूपी सुरूच आहे. म्हणून आता येत्या 28 जानेवारी रोजी अर्थात मंगळवारी या रस्त्यावर आम्ही आमचं आंदोलन करत आहोत. या भागातील नागरिकांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात यावं. नमस्कार. 28 तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन करायलो. मी करताय का? हो हो घ्या की माझं 2 मिनिटं बोल. हो घेतो, ऐका ना, घेतो मी ते. एक सांगायलोय 28 तारखेला आपण आंदोलन करायलोय या रस्त्यासाठी. या भागातील जे काही नागरिक असतील आम्हाला सहकार्य करा. आता कंपनी ती लागली काठापिठा रवायला, पण ती काय नमस्कार 28 तारखेला आंदोलन करायलो आम्ही. ऐका ना, ऐका, ते मी 21ला निवेदन दिलंय, ते आज ते थातूर मातूर सुरू केलंय, पण आता कायम डांबरीकरणासाठी येत्या मंगळवारी 28ला आम्ही इथं असणार आहे. फक्त आम्हाला सहकार्य करा, त्यांनी सगळ्यांना सांगा बरं का. हो माझे इथं 13 कट्टे चोरीला गेले होते आल्याचे. थांबा थोडं खाली घ्या. 2 वर्ष थांबा, अहो मी बोलावलं, सांगा तुम्ही. आपण बघू शकता हे जे नागरिक आहेत, मला या ठिकाणी रस्त्यावर बघून अचानक ते थांबलेले आहेत. त्यांचं पुढचं मला वाटतं गाडी आहे एक त्यांची काहीतरी, आणि त्यांना काहीतरी सांगायचं आहे. काय सांगताय तुम्ही? माझं ह्या पुलाच्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी 13 कट्टा आल्याचे चोरीला गेलं होतं, आणि कळमच्या ह्या येरमाळ्याच्या चढात 37,800 रुपयाचं कट्ट 14 कट्ट गेलं ते माझं. आपण बघू शकताय हा रस्ता, ज्या रस्त्याची मागणी केज विकास संघर्ष समितीनं केलेली आहे, एक तर मांजरा नदी जवळचा पूल आणि येरमाळ्याच्या घाटाखालचा तो रस्ता, या दोन्ही ठिकाणी आता योगायोग आहे. हा मी सरळ रस्त्यावर या ठिकाणी समस्या मांडण्यासाठी आलो होतो, मात्र हे स्वतःहून खाली त्यांनी गाडी समोर उभा केली आपली, आणि माझ्याकडे येऊन ते सांगतायत कधी तुमची तूर कधी हे झालं. 2 वर्षापूर्वी येरमाळ्याच्या घाटात माझे 14 कट्टे गेले होते, आणि 1 वर्ष झालं माझे इथं. MSRDCच्या अधिकाऱ्याने ऐकावं, अभियंता त्यांनी ऐकावं काय वस्तुस्थिती आहे. आम्ही अशी मागणी करत नाही. नागरिकावर किती अन्याय करायचा याचा कुठंतरी विचार झाला पाहिजे. हे साक्षीदार आहेत, ते नागरिक हे 2 वर्षापूर्वीचं सांगतायत, पण अलीकडच्या काळात असंख्य अपघात, असंख्य लूटमार आणि चोऱ्या आणि हाणमार अनेक ठिकाणी करून लोकांना लुटलेलं आहे. म्हणून 4 कट्टे गेलेत. आता ह्या सीझनला आल्याचे 4 कट्टे गेलेत माझे. आपण बघू शकता या नागरिकांच्या व्यथा या रस्त्यावर आहेत. म्हणूनच केज विकास संघर्ष समिती, तुम्हाला आम्ही सांगतो, केज विकास संघर्ष समिती येत्या मंगळवारी
28 जानेवारी रोजी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे. आपल्या सगळ्यांना आम्ही विनंती करणार आम्ही आहे की आवडून सातारा जिल्ह्यातनं येऊ इथं. हो, तुम्ही साताराच आहेत का? हा, सातारा जिल्ह्यातली गाडी आहे ही. बघा, सातारा जिल्ह्यातली गाडी आहे ही, समोर जी उभा केली त्यांनी ती आल्यावर आपण बघू शकताय. आंबेजोगाई, कळंब, ही परळी. त्यांचा व्यवसाय असेल, चालतात ते गाडी या रस्त्यावरून, आणि त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे त्यांची लूटमार या ठिकाणी झालेली होती. एकाच गाडीवाल्याने अनेक आपण बघू शकतो यांचं म्हणणं आहे या गाडीला जी जाळी लावली आहे, जाळी ही केवळ चोरी करतात लोक. बघा आपण कशी काय अवस्था आहे, पोलीस प्रशासनाने बी बघा, म्हणजे ही जाळी कशासाठी लावली? चोरी होती म्हणून जाळी लावली. ती जाळी खाली सोडायची, व्यवस्थित बांधायची, जेणेकरून चोरी करता येऊ नये लोक. बघा म्हणजे लोक किती त्रस्त आहेत याच्यावरून आपल्याला अंदाज येईल. आणि ही बघा बस कशी कशा प्रकारे या गाड्यांना किती त्रासातून जावं लागतं, आपण याचा सगळा विचार करूया.